मी जेव्हा स्वतः शिकत होते त्यावेळेला आम्हाला एक केस सांगण्यात आली होती आमच्या सिनियर्स कडून, की एक आजी होत्या आणि ती बरीच फेमस अशी केस होती पुण्यामधलीच. त्या आजी 75 वर्षांच्या होत्या काहीतरी आणि मिस्टर त्यांचे 80 वर्षांचे. आणि त्यांनी असं न्यायालयात विनंती केली होती की मला घटस्फोट हवाय. तर सगळे लोक खूप हसले होते थोडेसे त्यांना, की या वयात आजी कशाला तुम्हाला घटस्फोट, असाच पहिला प्रश्न सगळ्यांनी विचारला. तर त्या म्हणाल्या, नाही, मला इतके वर्ष या माणसाने इतका मानसिक त्रास दिलेला आहे, म्हणून मला माझ्या मृत्यूपत्रावर किंवा माझ्या डेथ सर्टिफिकेटवरती या माणसाचं नाव नको आहे. एवढ्या एका कारणासाठी त्या बाईंनी घेतला. म्हणजे तेव्हा असं लक्षात आलं, म्हणजे हे खूप हसण्यावारी लोकांनी घेतलं, पण त्यावेळेला त्या बाईची मनस्थिती आपण जर जाणून घेतली किंवा तिला ते किती त्रासदायक ठरलं, ही तिची सगळा पूर्ण त्या संसारामध्ये कुठेच ती आनंदी नव्हती. सतत तिने फक्त काय म्हणूयात आपण एक सहन केलं, असं सगळं तिची बिचारीची सगळा तो प्रवास होता असं म्हणता येईल. खरंच आहे म्हणजे. आणि थोडक्यात भयानकही आहे आणि असं कळतं की म्हणजे काउन्सिलिंगची गरज का आहे. एवढे वर्ष नातं रेटण्यापेक्षा काउन्सिलिंग घेऊन थोडं सुकर करू शकतो. हो, म्हणजे मी असं म्हणते, काउन्सिलिंग म्हणजे प्रत्येकच नात्याला आपण एक चान्स देऊन बघायचा. काउन्सिलिंग म्हणजे तो चान्स आहे असं मी समजते. आणि मग त्यातही जर काही वर्कआउट नाही झालं तर तुम्ही तुमचा जो काही डिसिजन असेल, मग वेगळे होण्याचाही असेल किंवा एकत्र येण्याचाही असेल, तो तुम्ही घेऊ शकता.